प्रशांत कोरटकरला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। पोलीस कोल्हापूर न्यायालयात त्याला हजर करणार आहेत। प्रशांत कोरटकरला तेलंगणामधून अटक करण्यात आली। इंद्रजित सावंत यांना धमकी प्रकरणी आता पुढील कारवाई पोलीस करतील असं मुख्यमंत्र्यांनी देखील म्हटलेलं आहे। त्यामुळे काल प्रशांत कोरटकरला अटक करण्यात आली। आता आज त्याला न्यायालयात हजर केलं जाईल। मंचियाल में रेलवे स्टेशन के पास जो वांटेड एक्यूज था प्रशांत कोरटकर, उसे कस्टडी में कोल्हापुर पुलिस की जो टीम थी, राजवाड़ा पुलिस स्टेशन और लोकल क्राइम ब्रांच की, उन्होंने कस्टडी में लिया है। लोकल पुलिस स्टेशन को इन्फॉर्म करके, उसकी फैमिली को इन्फॉर्म करके टीम अभी मंचियाल से निकली है। मंचियाल से कोल्हापुर तक का रास्ता कम से कम 13 घंटे लगते हैं। आज रात को कोरटकर को कोल्हापुर में लाया जाएगा। उसके बाद जो लीगल फॉर्मेलिटीज है वो कंप्लीट करके कल उसको माननीय न्यायालय के सामने हाजिर किया जाएगा। शासकीय यंत्रणेवर दबाव आला आणि पोलीस यंत्रणेनं सुद्धा चांगलं काम केलं। आमचे वकील असीम सरोदे असतील, माझे सगळे सहकारी असतील, सगळे पाठीमागे राहिले आणि एका विकृत व्यक्तीला, विकृत इतिहास सांगणाऱ्या व्यक्तीला अटक झालेली आहे आणि त्याबद्दल समाधान आहे। पण इथून पुढे जाऊन जोपर्यंत कायदेशीररित्या अशा व्यक्तीला शिक्षा होत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहील। पण राज्याचे मुख्यमंत्री दंगलखोर गुंडगिरी करणाऱ्या लोकांची बाजू घेत आहेत आणि कुणाल कामराला सांगतायत एकनाथ शिंदे यांची माफी मागा, ही दडपशाही आहे। या मुख्यमंत्र्यांनी प्रशांत कोरटकरला अभय दिल्यामुळे हा 1 महिन्यापेक्षा जास्त काळ जामिनाच्या प्रयत्नात राहिला। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांच्याकडून। अमर, प्रशांत कोरटकरला काल तेलंगणामधून अटक करण्यात आली आणि आज त्याला न्यायालयात हजर केलं जाईल, काय अधिक अपडेट? अंकिता, काल दुपारी 2:45च्या दरम्यान तेलंगणामधून कोल्हापूर पोलिसांनी प्रशांत कोरटकरला अटक केली। त्यानंतर प्रशांत कोरटकरचा तिथल्या स्थानिक पोलिसांच्या बरोबर तिथे FIR करून किंवा त्याला ताब्यात घेतल्याचं कळवून त्यांच्या घरी कळवून त्याला पोलीस घेऊन कोल्हापूरच्या दिशेने निघाले। आतापर्यंत त्यांनी अर्ध्या वाटेत आले असतील, कारण दुपारी त्याला 11 ते 12 दरम्यान कोर्टामध्ये हजर करायचं आहे आणि त्याची प्रोसेस काल रात्रीपासूनच चालू झालेली आहे। पोलिसांनी ही यंत्रणा कामाला लावलेली आहे आणि आज त्याला आणल्या थोड्या वेळातच कोर्टामध्ये दाखल करतील आणि कोर्टाच्या पुढे हजर केल्यानंतर कोर्ट काय सांगते याकडे पाहणे सगळ्यांचं लक्ष आहे। निश्चित, खरं तर आपण पाहिलं तर कोल्हापूर पोलिसांनी प्रशांत कोरटकरचा मोठ्या प्रमाणात शोध घेतला होता। मात्र प्रशांत कोरटकरला तेलंगणात असल्याची माहिती पोलिसांना कशा पद्धतीने मिळाली आणि पोलिसांनी त्यांचा शोध कशा पद्धतीने घेतला? कोल्हापूर पोलिसांच्या बरोबर 3 पथक होते। एक सायबर सेल होता, एक LCP पथक होता आणि एक जुना राजवाडा पथक होतं। त्यांनी चंद्रपूरच्या हॉटेलपर्यंत, चंद्रपूरपर्यंत शेवटच्या टोकापर्यंत गेले होते। चंद्रपूरमध्ये ज्या हॉटेलमध्ये राहिला होता त्या हॉटेलमधून जाताना दिसला होता। एका CCTVच्या आधारे त्यांनी चेक केले आणि नागपूर ते चंद्रपूर हे जेवढे टोल नाके आहेत त्या टोल नाक्याच्या CCTV मध्ये एकच गाडी दिसली होती। त्या गाडीमध्ये प्रशांत कोरटकर असण्याचा दाट संशय असल्याने त्यांनी ती गाडी कुठपर्यंत गेलेली आहे असं पाहणी केली असं त्यांना ती गाडी तेलंगणाच्या दिशेने गेलेली असे एका खात्रीलायक सूत्रांनी दिसल्यानंतर त्यांच्या सूत्रांच्या मार्फत त्यांनी तिथपर्यंत गेले कोल्हापूर पोलीस सगळे आणि त्यांचा आधार घेतला। निश्चित, त्यामुळे एकंदरीतच आज प्रशांत कोरटकर वरती काय सुनावणी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद अमर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर प्रशांत कोरटकर नेमका कोण आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। गेल्या 25 वर्षांपासून नागपुरात पत्रकार म्हणून कार्यरत आहे। काही दिवसांपूर्वी एका इलेक्ट्रॉनिक वाहिनीमध्ये कार्यरत होते। सध्या माझा विदर्भ नावाचं स्वतःचं YouTube चॅनल आहे। राज्यातील अनेक मोठ्या IAS IPS अधिकाऱ्यांसोबत अत्यंत जवळचे संबंध आहेत। अनेक राजकीय नेत्यांशीही लागेबांध आहेत।